या प्रयोगामध्ये काय शिकणार आहोत? ध्वनीची निर्मिती कशी होते. मग यासाठी आपण एक ढोल घेतलाय आणि या ढोलवरती काय टाकलेले आहे? ध्वनीचे दाणे टाकलेले आहेत. आणि आता तुम्ही काळजीपूर्वक बघायचंय, मी या ढोल वाजवल्याच्या नंतर, हा ढोल वाजवल्याच्या नंतर मोहरीच्या दाण्यांमध्ये काय बदल होतोय, काय होतंय हे तुम्ही नीट पाहायचं. 3 2 1. आणखी एकदा 3 2 1. पाहिलं काय झालं सांगा बरं? मोहरी उडायला लागली. त्याचसोबत तुम्हाला आणखी काय ऐकू आलं का रे? आवाज ऐकायला ना? आता आणखी एकदा बघायचं की आवाज आणि मोहरी यांच्यामध्ये काही संबंध आहे का? 3 2 1. पाहिलं? मला सांगा आता, ज्या वेळेस मोहरी उडायची थांबली, हलायची थांबली, त्यावेळेस तुम्हाला आवाज आला का रे? मग आवाज कधी आला? जेव्हा मोहरीची हालचाल होत होती तेव्हा आवाज सुद्धा येत होता. तर मोहरीची हालचाल का होऊ लागली? तर पडदा, हा जो ढोलचा पडदा आहे तो कंपन व्हायला लागला आहे. ते कंपन व्हायला लागले आणि या कंपनामुळे काय झालं? मोहरी उडते आणि त्यावर मोहरी उडते म्हणून आपल्याला समजते की पडद्याचे कंपन होत आहे. आणि त्याचसोबत आपल्याला पाहायला मिळालं की जोपर्यंत कंपन होत आहे तर तोपर्यंत काय होत आहे? आवाज येत आहे. मला सांगतो या प्रयोगातून काय शिकायला मिळालं तुला? सांग काय शिकायला मिळालं या प्रयोगातून? जरा सांगायचं काय शिकायला मिळालं? आपण शिकत आहोत ध्वनीची निर्मिती. काय शिकतोय? ध्वनीची निर्मिती. आणि ध्वनीची निर्मिती कशातून होत असते? आता हे खरंच असं होतं का हे आपण या प्रयोगामध्ये समजून घेऊया. मग आपण या ठिकाणी ढोल घेतलाय आणि याच्यावरती काय टाकले रे? मोहरीचे दाणे टाकले. आता जेव्हा मी याच्यावरती टॅप करीन, या ढोलवरला वाजवेल, त्यावेळेस काय होतं याचं निरीक्षण तुम्ही करायचं आणि मला सांगायचं काय होतं तेव्हा. 3 2 1. काय झालं रे? मोहरी उचलली की नाही? उडायला लागली की नाही? आणि मला सांगा मग आता परत एकदा बघा, नंतर पुन्हा एक प्रश्न विचारला. 1 2 3. पाहिलं? आणखी एकदा बघा. पाहिलं? आता सांगा मला, ज्या वेळेस आवाज येतोय त्यावेळेस मोहरी काय होते? आणि मोहरी उडायची थांबली की आवाज येतोय का? नाही. याचा अर्थ काय? बरोबर आहे. याचा अर्थ काय? कंपनामुळे आवाज येतो. कंपनामुळे ध्वनीची निर्मिती होते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जो धडा शिकत आहोत ध्वनीची निर्मिती, याकरिताचा आपल्याला एक प्रयोग बघायचा आहे. तर या प्रयोगामध्ये आपल्याला काय करायचंय? तर सर्वांनी अगोदर शांत डोळे बंद करून बसायचं आहे. 3 2 1. केले सर्वांनी डोळे बंद? आता सर्वांनी आपल्या गळ्यावरती हात ठेवायचा आहे. आपला ठेवलात? आता माझ्यासोबत सर्वांनी म्हणायचं आहे ओ. हा, ओके, थांबूया आपण. तुम्ही डोळे उघडू शकता हळूवार. डोळ्यांवरनं हात फिरवा. आता मला सांगा, ज्या वेळेस तुम्ही ओमचा उच्चार करत होतात त्यावेळेस तुम्हाला काय जाणवलं? त्यावेळेस आम्हाला आमचा हात थरथरला, कंपन झालं आणि नंतर आमचा म्हणजे ध्वनी निर्माण झाला. बर, तुला काय वाटलं रे? काय जाणवलं तुला? हा, व्हायब्रेशन झाले. कुठे झाले? हातामध्ये झाले की घशामध्ये झाले? घशामध्ये झाले. हा, आणखी कोण सांगतं रे? हा, सांग बेटा. बेटा काय जाणवलं तुला? व्हायब्रेशन झाले म्हणजेच कंपन झाले आणि त्यातून काय निर्माण झाला? आवाज. याचाच अर्थ काय रे? ध्वनीची निर्मिती कुठून होते? कंपनांमधनं ध्वनीची निर्मिती होते.